राजा सगळ्यांना घेऊन आला, पंचपक्वान्नांचं भोजन तयार. बर वसिष्ठ ऋषींनी काय केलं तर 1.25 लाख सैनिकांची एक पंगत. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात 200 लोक एकत्र बसतील एवढी मोठी लग्नाचं कार्यालय आहे. बास नाही परिधान केलेले ब्राह्मण सवाष्णी जेवायला पंचपक्वान्न. सगळं सैन्य आनंदित होऊन यथेच्छ तुटून पडलं अन्नावरती. पण विश्वामित्र राजा भोजन करत नाही. तो विचार करतोय की तासाभरापूर्वी इथे गवताची झोपडी, 1.25 लाख चांदीचे ताटं आले कुठून? पंचपक्वान्न म्हणजे 5 वाट्या म्हणजे 1.25 लाख एवढ्या चांदीच्या वाट्या आल्या कुठून? 1.25 लाख चांदीचे लोटे आले कुठून? 1.25 लाख फुलपात्र आले कुठून? लक्षात ठेवा, तामसी मनुष्य जो असतो, राजसी मनुष्य असतो, तो लगेच काउंटिंग करतो. काय करतो? काउंट करणं हा स्वभाव कोणाचा आहे? राजसी तामसी माणसाचा. आपल्या घरी 10 जण जेवून गेले तर आपण कधी मोजत नाही, पण हॉटेलवाला चटणी 2 वेळा घेतली तरी टिपून ठेवतो. गोपाल कृष्ण भगवान. भोजन कसं बस झालं? विश्वामित्र राजाला राहवलं नाही, वसिष्ठांजवळ गेला आणि वसिष्ठांना विचारलं, महाराज एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे काय? तासाभरापूर्वी इथे काही नव्हतं, तासाभरात असं काय घडलं की तुम्ही एका राजालाही आश्चर्यचकित करू शकाल एवढ्या संपत्तीचं प्रदर्शन केलं? वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, त्यात काय वैशिष्ट्य? माझ्याकडे स्वर्गामध्ये असलेल्या कामधेनूची मुलगी जिचं नाव नंदिनी, ही माझ्या आश्रमामध्ये राहते. काळ्या रंगाची कपिला गाय आहे आणि त्या कपिला गायीचं क्षीरपान, क्षीर म्हणजे दूध पिण्यासाठी मला इंद्राने गोप्रदान करून ती गाय दिली. आणि ती कामधेनू आहे. कामधेनू म्हणजे काय? इच्छा. तिला संस्कृत मध्ये म्हणतात काम, कामनांची पूर्ती करणारी देव. मी सकाळी जप करत असतो, माझी पत्नी अरुंधती सांगते आज जेवायला काय करायचं आहे, तर मी पदार्थ सांगतो, ती मला सांगते बाजारात जाऊन भाजी घेऊन ये. मी कशाला जातो? मी फक्त सांगतो नंदिनी लिंबू पाहिजे, आळू पाहिजे, बटाटा पाहिजे. ती काम देते, सगळं काय करते? आणून देते. मला कुठेही जावं लागत. विश्वामित्र ऋषींनी एक क्षणभर विचार केला. म्हणे या ब्राह्मणाला काही गरजा असू शकतात, नाही असं नाही, पण ब्राह्मणापेक्षा जास्त गरजा आम्हा राजे लोकांच्या जास्त आहेत. तर ही कामधेनू कोणाकडे पाहिजे? यांच्याकडे काय करायचे? यांना फार फार तर आपण वर्षाला 1,00,000-2 लाख रुपये देत जाऊ, पण ती कामधेनू कोणाकडे पाहिजे? म्हणून विश्वामित्र ऋषींनी, राजा विश्वामित्रांनी कामधेनूची मागणी केली. वसिष्ठांनी सांगितलं, बाबा तो दैवी प्रसाद आहे, मी देऊ शकत नाही. विश्वामित्रांनी सांगितलं, अवघड कसले दैवी प्रसाद काय आले, मी ही कामधेनू घेऊन जातो. विश्वामित्रांनी वसिष्ठांची परवानगी न घेता त्या नंदिनीचं दाव सोडलं आणि नंदिनीला फरफटत फरफटत घेऊन निघाला. नंदिनी कामधेनू आहे, अतुलनीय शक्ती सामर्थ्य असलेली गाय. तिने विश्वामित्रांच्या हाताला झटका दिला आणि वसिष्ठ ऋषींजवळ आली, विचारू लागली, महाराज तुम्ही मला न विचारता मला देऊन टाकलं. वसिष्ठांनी सांगितलं, मी कोण देणारा? मी निशस्त्र मनुष्य आहे, तो शस्त्र संपन्न मनुष्य आहे. शब्द नीट ऐका, बलात्काराने तुला नेतोय. बलात्कार या शब्दाचा अर्थ बळाचा वापर करून नेतोय. म्हणे महाराज माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय? म्हणे तुम्हाला असं वाटतंय ना मी तुमच्या आश्रमात राहा? म्हणे हो, तुझंच क्षीरपान करावं असं मला वाटतंय. म्हणे मग आता काहीच काळजी करू नका, तुम्ही आसनावर बसा. हा विश्वामित्र राजा आणि मी आम्ही बघून येतो. विश्वामित्र राजांच्या समोर जाऊन ती कामधेनू उभी राहिली आणि तिने एक हुंकार भरला. हुंकार भरता क्षणी विश्वामित्र ऋषींच्या हातामध्ये दर्भ प्रगट झाले. दर्भ माहिती आहे ना? आणि
त्या कामधेनूने सांगितलं हे दर्भ फेक विश्वामित्रांच्या अंगावर. ते दर्भाची जुडी फेकली, लाखो करोडो बाण तयार झाले आणि विश्वामित्र राजा सैन्यासह पराभूत झाला. सगळं सैन्य जमिनीवरती पडलंय, जखमांनी युक्त आहे. विश्वामित्र कसा बसा उठला, त्याच्या लक्षात आलं वसिष्ठ ऋषींच्या हातात अजून दर्भ आहे, ते जर त्यांनी टाकले तर आपल्याला प्राणभय निर्माण. म्हणून विश्वामित्र पळत पळत निघाला. जाताना वसिष्ठ ऋषींच्या समोरून जावं लागलं. वसिष्ठ ऋषींनी एक श्लोक म्हटला, ते म्हणतात धिक्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम. अरे क्षत्रिया, तुझं बल धिक म्हणजे काय, कनिष्ठ ठरलं, आणि माझ्या ब्राह्मणाचं बल ब्रह्मतेजो बलम बलम, ब्राह्मणाचं बळ खरं निघालं. विश्वामित्र क्षत्रिय होते, वसिष्ठ ब्राह्मण होते. ब्राह्मणाचं बळ क्षत्रियापेक्षा जास्त हा शब्द विश्वामित्र ऋषींना लागला आणि विश्वामित्रांनी मनाशी ठरवलं, मी ब्रह्मर्षी होणार, मी ब्राह्मण होणार. काय होणार, खरंय ब्राह्मणाकडनं क्षत्रिय पराभूत झाला, मग मी काय झालं पाहिजे. म्हणून विश्वामित्रांनी आपल्या पुत्राचा राज्याभिषेक केला आणि गोरखपूर जवळ आश्रमामध्ये आश्रम स्थापन करून, झोपडी स्थापन करून, ज्याला सिद्धाश्रम नाव आहे, त्या सिद्धाश्रमामध्ये विश्वामित्रांनी अतुलनीय तपश्चर्या केली. वाल्मिकी रामायणात सांगितलं की विश्वामित्रांनी जशी तपश्चर्या केली तशी तपश्चर्या आजपर्यंत या जगतात कोणीही केलेली नाही. आता तपश्चर्या फलद्रूप होणार, विश्वामित्र ब्रह्मर्षी होणार. इतक्या इंद्राने मेनकेला पाठवलं. कोणाला पाठवलं, लक्षात ठेवा, मुलाला शाळेत पाठवलं तर नुसतं शाळेत पाठवून जमत नाही, त्याची परीक्षा त्याला द्यावी लागते. नुसतं शाळेत जाऊन ज्ञान येतं का, काय द्यावी लागते त्याला. आणि परीक्षा दिली तर एक दिवस त्याचा निकालही स्वीकारायचा असतो. प्रत्येक गोष्ट ही परीक्षेवरती अवलंबून असते. पण मेनकेच्या सौंदर्याला हे विश्वामित्र ऋषी बळी पडले. परीक्षेत काय झाले, नापास झाले. नापास झाले हे महत्वाचं नाही, आपल्याला उपदेश आहे. एका क्षणात विश्वामित्रांची तपश्चर्या शून्य झाली. किती झाली, तुम्हाला प्लेटो नाव माहिती असेल. प्लेटो नावाचा एक विचारवंत होता, नाव ऐकलंय का. त्याने सांगितलं बी अवेअर 3 W's. 3 W पासून दूर राहा, वाईन, वेल्थ अँड वुमेन. कारण हे 3 जण काय करतात, माणसाला रसातळाला नेतात. दुसऱ्याची संपत्ती, दारू आणि दुसऱ्याची स्त्री, ही काय करते, सगळी तपश्चर्या संपवून टाकते. उदाहरण कोण, विश्वामित्र. मी एक वाक्य तुम्हाला सांगितलं, विश्वामित्रांसारखी तपश्चर्या कोणी केली नाही, पण एक मेनका आली, सगळी बॅटरी चार्ज झालेली उतरून घेऊन गेली. पण विश्वामित्रांच्या लक्षात आलं की काम नावाचा विकार तपश्चर्या संपवणार आहे. म्हणून त्यांनी न घाबरता परत नेटाने तपश्चर्या केली. शून्यापासून परत सुरू आहे. परत तपश्चर्या केली. आता इंद्राने परीक्षेला रंभेला पाठवलं. विश्वामित्रांच्या लक्षात आहे की ही रंभा कामिनी आहे, हिच्यापासून काय राहिलं पाहिजे, दूर राहिलं पाहिजे. पण ती काही दूर जायला तयार नाही. म्हणून विश्वामित्रांनी रंभेला शाप दिला, तावत्वम रंभे कदली भव. हे रंभे, तू कदलीचं झाड हो. पण हा शाप दिला क्रोधाने.
एक घात झाला कामाने, दुसरा घात झाला पहिली तपश्चर्या काम नावाच्या विकाराने शून्य केली, दुसरी तपश्चर्या क्रोधाने काय केली, शून्य करून टाकली. विश्वामित्र परत डगमगले नाही, शून्यापासून तिसऱ्यांदा तपश्चर्या केली आणि एक दिवस काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांच्यावरती विजय मिळवून तपश्चर्या पूर्ण करता झाला. त्याचं नाव राजा विश्वामित्र. एक दिवस इंद्र दर्शनाला आला आणि विश्वामित्रांना सांगितलं, विश्वामित्रा तुमची तपश्चर्या पूर्ण झाली म्हणे, मग म्हण मला ब्रह्मर्षी. इंद्राने सांगितलं, ब्रह्मर्षी विश्वामित्र महाराज की जय. पण विश्वास बसेना विश्वामित्रांचा. म्हणे राजकारणी माणसं खोटं खोटं बोलतात. दादा काका मामा म्हणतात, म्हणजे आपण खरंच त्यांचा दादा काका मामा म्हणतो का? ताई बाई अक्का असं म्हणतात, काहीतरी आहे. यांच्यावरती आपल्याला विश्वास ठेवता येणार. अनेक ऋषीमुनी येतात, ब्रह्मर्षी विश्वामित्र म्हणतात, पण विश्वामित्रांचा विश्वास बसत नाही. विश्वामित्रांच्या पत्नीने एक दिवस त्यांना विचारलं, कोणी तुम्हाला ब्रह्मर्षी म्हटलं तर ते खरं वाटेल? म्हणे, मला वशिष्ठ ऋषींनी ब्रह्मर्षी म्हटलं तरच खरं वाटेल. पण वशिष्ठ ऋषी काही त्यांना ब्रह्मर्षी म्हणायला तयार. हे मला का म्हणत नाही ब्रह्मर्षी? उत्सुकता आहे. कारण आता देण्यासाठी परीक्षा नाही, एक्झामच नाही आणि निकाल तर अजून काही येत नाही. म्हणून हे विश्वामित्र ऋषी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये लपून राहिले. आणि एक दिवशीचा प्रसंग, भगवान अपिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायाम् उपाश्रितः